हिंगोलीमध्ये आज सकाळी 4 वाजल्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। हिंगोली शहरातील संत नामदेव कवायत मैदानावर या भरतीला सुरुवात झालेली आहे। आज पहिल्या दिवशी 900 उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून बोलवून आलेलं आहे। मी सध्या या ठिकाणी उभा आहे, ज्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांची उंची आणि छातीचं माप घेतलं जातं। हिंगोली पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी ही भरती प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 64 पदांसाठी ही पोलीस भरती होणार असून एकंदरीत 13,600 उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेले आहेत। ही भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी हिंगोली पोलिसांच्या वतीनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठी जे ते कर्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी बघताय साधारणतः 200 अधिकारी आणि कर्मचारी ही भरती प्रक्रिया पार पाडणार असून या भरती प्रक्रियेला मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची गर्दी पाहायला मिळते। या भरती प्रक्रियेमध्ये कुठेही अनुचित प्रकार होऊ नये त्यासाठी स्वतः हिंगोलीचे पोलीस अधीक्षक नीलभ रोहन या ठिकाणी तळ ठोकून आहेत। कुठल्याही भूलथापांना आमिषाला बळी पडू नये असं सातत्यानं हिंगोली पोलिसांच्या वतीनं आवाहन केलं जातंय आणि ही भरती प्रक्रिया साधारणतः 6 मार्च पर्यंत चालणार असून या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची जी मैदानी चाचण्या आहेत त्यामध्ये उंची मोजणं असो, त्याचबरोबर गोळाफेक असो, रनिंग असो, ह्या सर्व चाचण्या या भरती प्रक्रियेमध्ये आता पूर्ण केल्या जाणार आहेत। अगोदर या ठिकाणी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे आणि त्यानंतर त्यांची शारीरिक पात्रतेच्या उंची असो, छाती असो, त्या मोजणीचं काम या ठिकाणी केलं जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।